नेक्स्ट आपण बघूया बिटवाईज अँड, बिटवाईज एक्सॉर आणि बिटवाईज ऑर. बिटवाईज अँडचा सिम्बॉल आहे हा असा अँड, बिटवाईज एक्सॉरचा सिम्बॉल असा आहे आणि बिटवाईज ऑर स्ट्रेट लाईन. आता पहिले आपण अँड बघूया. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन म्हणजे झिरोवरनी आपण कशालाही मल्टिप्लाय केलं तर आन्सर झिरो येतं. म्हणजे याच्यामध्ये एक जरी ऑपरंड आपला ऑफ असेल म्हणजे झिरो असेल तर आपला आन्सर झिरो येणार आहे. आणि जर सगळे ऑपरंड आपले जर 1 असणार तर आपला आउटपुट पण 1 येणार, म्हणजेच हाय येणार. आता इथे 0 0 0 आल्यात, ह्या सगळ्यांचा आउटपुट 0 आहे. म्हणजे 0 0 0 0 1 0 1 0 0. फक्त 1 1 जेव्हा असेल तेव्हा 1 असणार. ऑर म्हणजे काय? आपण ऑर म्हणजे ॲडिशन. आता आपण 0 0चे ॲडिशन केलं 0च होतं. 0 + 1 1, 1 + 0 1 आणि 1 + 1 1च, कारण की हे बायनरी ऑपरेटर आहे. बायनरीमध्ये 0 आणि 1च येतं, तर मग इथे लिहिताना 1 1चं 1च असतं. आणि एक्सॉरमध्ये आपण कधी पण करताना जर जेव्हा दोन्ही आपले इनपुट सेम असतील तर आपला आउटपुट 0 येणार आणि जर इनपुट चेंज होणार असेल तर आउटपुट 1 येणार. जसं की इथे 0 आणि 0 दोन्ही इनपुट सेम आहे, सो इनपुट आपला 0 आहे. इथे 1 1 दोन्ही इनपुट सेम आहे म्हणून आपला आउटपुट 0 आहे. आणि इथे आता बघा, इथे 0 आणि 1 दोन्ही वेगवेगळे, इथे 1 आणि 0 दोन्ही वेगवेगळे म्हणून याचा आउटपुट 1 आहे. तर आता पहिला आपण अँडचं एक्झाम्पल बघूया. अँडमध्ये इथे काय आहे? 17 अँड 24. तर पहिले 17ला आपण बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. आता जसं 16 + 1 17, सो हे दोन बीट 1, बाकीचे बीट 0, म्हणजे 1 0 0 0 1. आणि 21 म्हणजे 24 म्हणजे 16 + 8 24 आणि बाकीचे 3 बीट 0. तर मग आता यांचं आपल्याला एंडिंग करायचे आहे. आता एंडिंगमध्ये काय, एक जरी इनपुट 0 असेल तर आउटपुट 0 येणार. इथे 0 इथे 0 इथे 0 इथे 0 आहे, हे चारही बीट 0 झाले. आणि इथे 1 1 आहे, ह्याचं आउटपुट 1 आलं. आणि 1 0 0 0 0 म्हणजेच हे 16वाले बीट ऑन आहे, बाकीचे ऑफ आहे, म्हणजे आपलं आउटपुट आलं आहे 16. म्हणजे 17 अँड 24 इज 16. नेक्स्ट 45 ऑर 69. आता ऑर म्हणजे काय? ॲडिशन. आता हे मेसअप झालं आहे, इथे दाखवते. आता पहिले 45 ऑर 69. 45 म्हणजे 32 + 8 40 + 5 4 + 1 5 आणि बाकीचे बीट 0. हे झालं आहे आपलं 45. आणि 69 म्हणजे ही वाली फर्स्ट बीट आणि अजून आपल्याला पाहिजे 5, म्हणजे हे 2 बीट आणि बाकीचे बीट्स 0. हे बीट वाईज करतोय आपण. ह्या दोघांचं बीटचं आन्सर काय येईल? 1 1चं ॲडिशन 1च, 0 0ची ॲडिशन 0, 1 1ची ॲडिशन 1, 1 + 0 1, 0 + 0 0, 0 + 1 1, 0 + 1 1. सो याचा आन्सर आला आहे 64 + 32 + 8 + 4 + 1 झाले 64 + 32 + 8 + 4 12 + 1 13, 4 2 6 7 8 9 आणि 10. आन्सर आलं 109. म्हणजे 45 ऑर 69 इज 109. हा, तर आता आपण बघूया बिटवाईज एक्सॉर. आता पहिले 79 एक्सॉर 15. 15 म्हणजे 1 1 1 1 आणि 79 म्हणजे 64 + 8 + 4 + 2 + 1. आता यांचं आपण एक्सॉर करूया. कधीही आपले दोन्ही इनपुट सेम असेल तर आपला आउटपुट 0 येणार आणि जर इनपुट चेंज होत असेल तर आन्सर 1 येणार. 1 1 सेम झालं, 1 1 सेम 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 म्हणून हे सगळे 0. आणि इथे 1 आणि 0 हे दोन्ही इनपुट वेगवेगळे म्हणून आपलं आउटपुट आलं 1. म्हणून आपला याचा आन्सर आलं आहे 64 बीट ऑन आहे आपले. तर हे होतं बिटवाईज अँड, ऑर आणि एक्सॉर.